रोखोक स्टाईल, धडाकेबाज निर्णय आणि आता तंत्रज्ञानाची जोड. महाराष्ट्राच्या मत्स्य व्यवसाय विभागाचा चेहरा मोहरा बदलणारा एक हायटेक कॅप्टन मैदानात उतरलाय. पारंपरिक खात्याला स्मार्ट बनवणारे नितेश राणे सध्या चर्चेत आहेत. काय आहे त्यांचा हा मत्स्यवाणी पॅटर्न, पाहूया त्याचा विशेष रिपोर्ट. नमस्कार, मी प्राची शिरकर. आपण पाहत आहात प्रहार न्यूज लाईव्ह. महाराष्ट्राच्या राजकारणातील फायर ब्रँड नेते नितेश राणे आता मत्स्य व्यवसाय मंत्री म्हणून विकासाची नवी लाट घेऊन आले. ज्या खात्यात कधी काळी फक्त कागदी घोडे नाचवले जायचे, तिथे आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच AI ची एंट्री झाली आहे. नितेश राणेंनी सुरू केलेला मत्स्यवाणी हा उपक्रम प्रशासनात क्रांती घडवत आहे. आता मच्छीमारांच्या तक्रारी आणि अनुदान फायलिंग मध्ये अडकणार आहे, तर थेट AI च्या मदतीनं मार्गी लागणार आहेत. नितेश राणेंनी तंत्रज्ञानाचा स्मार्ट वापर करत मच्छीमारांसाठी चांगले दिवस आणलेत. नितेश राणे यांच्या जिद्दीमुळे मरोळमध्ये 138 कोटींच्या अत्याधुनिक मासळी बाजाराला मंजुरी मिळाली. ही नुसती इमारत नाही, तर 6 मजली फिशिंग हब असणार आहे. सौर ऊर्जा, कोल्ड स्टोरेज आणि निर्यातीची सोय. नितेश राणेंच्या या ब्ल्यू इकॉनॉमी विजनमुळे स्थानिक मच्छीमार आता 7 समुद्रापार व्यापार सुरू करू शकतील. नुसती मासेमारी नाही, तर मच्छीमार वस्त्यांच्या आरोग्याचा विचारही नितेश राणेंनी केलाय. हवेतील आर्द्रतेतून पाणी निर्माण करणाऱ्या ॲटमॉस्फेरिक वॉटर जनरेशन प्रकल्पातून ते किनारी भागाचा पाणी प्रश्न सोडवत आहेत. बंद काळातील अनुदान असो वा 2816 कुटुंबांना दिलेली आर्थिक मदत, नितेश राणेंनी दाखवून दिले की त्यांचं नातं तंत्रज्ञानाशीही आहे आणि मातीशीही. थोडक्यात नितेश राणे हे मत्स्य व्यवसाय विभागाचे खऱ्या अर्थानं हायटेक कॅप्टन ठरले आहेत. जेव्हा एखादा तरुण नेता तंत्रज्ञान आणि तळागाळातील लोकांच्या गरजांची सांगड घालतो, तेव्हाच खऱ्या अर्थानं प्रशासनात गतिमानता येते आणि नितेश राणे तेच करत आहेत. नितेश राणे यांनी मत्स्य व्यवसाय विभागाला पारंपरिक चौकटीतून बाहेर काढून जागतिक दर्जाच्या सोयी सुविधांपर्यंत नेलंय. त्यामुळे राणे डॅशिंग मच्छीमार किंग असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. तर असा हा नितेश राणेंचा डिजिटल तडका. फायलिंगच्या ढिगाऱ्यातून थेट AI च्या मदतीनं होणाऱ्या या प्रगतीमुळे राज्याच्या किनारपट्टीला नक्कीच सुवर्ण दिवस येतील. यात कोणतंही प्रश्नचिन्ह नाही. तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि अशाच राजकीय विश्लेषणासाठी पाहत रहा प्रहार न्यूज लाईव्ह. धन्यवाद.